नमस्कार मित्रांनो. सर्वात हसायची अशी गोष्ट आहे की जे काय आपल्या देशातील विरोधी पक्ष आहेत ते चक्क आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत. असं कोणाचं तर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे मित्रांनो. पण तुम्हाला खरंच असं वाटतंय का हे शक्य आहे? मला तर नाही वाटत की शक्य आहे म्हणून. कारण कसं आहे, आणि दुसरी गोष्ट जे काय आपल्या संसदेचं गेलं अधिवेशन झालं जे किंवा मागील जे काय अधिवेशन झालं त्यामध्ये चक्क म्हणजे विरोधी पक्षांनी ह्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे काय आपले विरोधी पक्ष आहेत त्यांनी देशाच्या म्हणजे हिताला चालना दिल्या पाहिजे, ना की विरोधी पक्षाकडे किंवा जे काय पक्ष आहेत त्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. पण हे शक्य आहे का मित्रांनो? कारण तुम्ही बघू शकता की एक तुम्हाला गोष्ट सांगतो की जे काही गेल्या वेळेस आपले जे खासदार होते म्हणजे संसदेचे जे काही सदस्य किंवा आपण त्याला खासदार म्हणतो, म्हणजे 150 खासदारांना त्यांनी निलंबित केलं, जे काय लोकसभेचे अध्यक्ष त्यांनी केलं मित्रांनो. तर असं म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला वाटतंय का ते विरोधी पक्ष आपल्या नरेंद्र मोदींचा जे काय आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील? ह्यांनीच वेगवेगळ्या मार्गाने जे काय आपले विरोधी पक्ष आहेत किंवा ते विरोधी पक्षाचे म्हणजे मुख्य नेते आहेत त्यांचा चक्क त्यांना तुरुंगात टाकले मित्रांनो किंवा टाकण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. जसं रवींद्र केजरीवाल. दुसरी गोष्ट म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांना सुद्धा त्यांनी कसं वेगवेगळ्या म्हणजे मार्गाचा अवलंब करून किंवा वेगवेगळे आरोप लावून त्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला कोणी तर ह्या भाजपाने केला मित्रांनो. दुसरी गोष्ट अजून राहुल गांधी यांची जी काही सदस्य होतं त्यांना पूर्ण म्हणजे त्यांची सिक्युरिटी किंवा जे काय त्यांना सेवा होता ते सुद्धा त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो. अजून करून काय म्हणतात की विरोधी पक्ष माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. किती म्हणजे एक लहान मुलाला जरी म्हणलं तरी तो सांगू शकेल की बाबा खरंच विरोधी पक्षाने यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. सलग दोन टर्म मात्र विरोधी पक्ष नेताच नव्हता मित्रांनो. आता कुठे काँग्रेसचे नेते म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता बनलेत मित्रांनो. आणि लगेच म्हणतात की मला आवाजच म्हणजे माझा उठू दिला नाही कुणी तर विरोधी पक्ष नेत्यांना. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर असा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो. धन्यवाद.